सर्वांचे आवडते आणि यशस्वी असे आमदार अर्थातच हितेंद्र ठाकूर साहेब अर्थातच आपण पाहतोय मुख्य मंचावर सोबतीनं माझी नगरसेविका रंजना थालेकर मॅडम असतील, माझी नगरसेवक आपण पाहतोय राज पोतदार साहेब आपण पाहतोय आणि त्या अगोदर एक भव्य दिव्य नवापूर नगरीमध्ये प्रथमतःच इतकी मोठी स्पर्धा आपण पाहतोय। विरार अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पर्व पहिलं आपण पाहतोय ज्या प्रकारचं आयोजन नियोजन अगदी मैदानामध्ये पिवळमय वातावरण अर्थातच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा टॉप 8 च्या दिशेने दाखल झाली। आता तब्बल ह्या स्पर्धेमध्ये 24 संघ आणि त्या 24 संघातील लढत आता टॉप 8 च्या दिशेने ही दाखल होत असताना आपण पाहायला मिळतं। पहिलाच सामना एकीकडे बीव्ही एकलव्य बीव्ही अर्थातच बहुजन विकास आघाडी एकलव्याचा संघ आहे तर दुसरीकडे VVSC चा संघ आपण पाहतोय। पहिलाच 2 चेंडूंचा खेळ 2 धावा ह्या धावफलकावर येत असताना मुख्य मान्यवर पुन्हा एकदा आज संपूर्ण आता नवापूर नगरीमध्ये खऱ्या अर्थानं 503 दिवस ज्यांची आतुरता होती आज असे आपण पाहतोय संपूर्ण आता वसई तालुक्यात ज्यांचं अधिराज्य आहे असे तुम्हा सर्वांचे लाडके आप्पा एक यशस्वी असे आमदार आज मुख्य मंचाच्या दिशेने आपण पाहतोय आणि थोड्याच वेळात नवापूर गावचे उपाध्यक्ष अर्थातच मुरलीधर मेहर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार देखील करण्यात येईल। खरं तर आपणच्या या ठिकाणी गौड सत्कार संपूर्णतः मान्यवर आपण पाहतोय आणि नवापूर गावचे उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आज वसई तालुक्याचे यशस्वी आमदार ज्यांचं अधिराज्य आपण सातत्याने पाहतोय एक माईची शाळ तसेच या स्पर्धेची गोड आठवण आणि त्यानंतर एक पुष्प गुच्छ देऊन या ठिकाणी आपण पाहतोय आपणचा गोड सत्कार ह्या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय। त्यानंतर त्यानंतर मी विनंती करतोय सदानंद दादा मेहर आपण या आपल्या शुभ हस्ते माजी नगरसेवक राजू पोतदार साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं हा गोड सत्कार करण्यात येईल। खरं तर अतिथी देवो भव ही आमची भारतीय संस्कृती आहे आणि ती संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न आज आपण पाहतो। एकदा मान्यवरांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या माजी नगरसेवक अर्थात आज राजू पोतदार साहेब यांचा देखील माईची शाळ तसेच पुष्पगुच्छ व ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते। आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम। आज नवापूर गाव म्हटलं तर एक माणुसकीचं माहेरघर स्वागताला दत्त दिगंबर आहे। माझ्या गावावर कृपा व दृष्टी ठेवतो माझ्या गावचा कुलदैवत डोकरादेव महाराज नाद मृदुंगाचा भक्तिभाव पांडुरंगाचा असे हे नवापूरचं गाव आणि त्या गावामध्ये आज आपण पाहतोय ज्यांना प्रत्येकाला ज्यांची आतुरता होती त्यानंतर मी विनंती करतोय गावचे वरिष्ठ व्यक्ती अर्थातच कमलाकर मेहर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते माजी नगरसेविका अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडकी रंजना थालेकर मॅडम यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार केला जातोय। माईची शाळ तसेच ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण पाहतोय कमलाकर मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते हा गोड सत्कार ह्या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय। त्यानंतर पुढील सत्कार दयानंद मेहर साहेब आपल्याला मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते पुढील सत्कार अर्थातच बहुजन विकास आघाडीचे एक धडाडीचे कार्यकर्ते अर्थातच विशाल राऊत साहेब यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार
लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आणि ह्या प्रीमियर लीगच्या वतीनं आपण पाहतोय माईची शाळ तसेच ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून ते सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण पाहतोय एक भारतीय संस्कृती ही जोपासण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न हा करत असताना संपूर्णतः नवापूर काठेपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं 503 दिवस आणि आजचा अंतिम दिवस अर्थातच चौथा दिवस सुपर संडेचा दिवस आणि सुपर संडे मध्ये आपण पाहतोय अगदी वातावरण हे पिवळमय येत असताना आणि बहुजन विकास आघाडीचे ते फ्लॅग आपण पाहतोय त्यानंतर एक वातावरण पिवळं आहे संपूर्णतः ते मोठमोठे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं आज अंतिम दिवसामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि आज पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून आलेल्या सर्व मान्यवरांचा आणि विशेष आपण पाहतोय आज वसई तालुक्यात ज्यांचं अधिराज्य आहे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि ह्या स्पर्धेसाठी तितकीच मोठी मेहनत आणि ह्या स्पर्धेसाठी आपण पाहतोय नवापूर ग्रामस्थ असतील त्यानंतर LNCC अर्थातच लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब यज्ञेश 11चा संघ असेल तितकीच मोठी मेहनत घेत असताना आणि ह्या स्पर्धेसाठी आर्थिक मदत ज्यांच्या माध्यमातून राहिले असे डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारे नगरसेवक अर्थातच सदानंद गजानन पाटील यांच्या माध्यमातून त्या चमचमत्या आपण ट्रॉफ्या पाहतोय त्यानंतर ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष काशीनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण ती सायकल पाहतोय सिरीजसाठी त्यानंतर महापौर वसी विरार शहर महानगरपालिका सन्माननीय नारायण मानकर साहेब यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत त्यानंतर नगरसेवक हार्दिक राऊत साहेब यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते सन्माननीय विकास पाटील साहेब यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत गणपत लक्ष्मण गडगेशेठ यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत इलोहिम फार्म ग्लोविन दादा यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत त्यानंतर सन्माननीय बहुजन विकास आघाडीचे एक कार्यकर्ते अर्थातच निशांत अरुण चोरगे साहेब यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत शीतल स्पोर्ट्स सागर मुंबईकर यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत मॅन ऑफ द मॅचची जर्सी एक आकर्षित एक बॅकफ्रंट डिजिटल आणि एक सुशोभित अशी जर्सी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय असे निशांत चोरगे साहेब त्यानंतर पीस ऑफ नेचर रिसॉर्ट असेल जॉयलँड रिसॉर्ट केतन पाटील सचिन वैती प्रीतम तांडेल दीपक जैन जतीन तांडेल पाथेय बँक बाबूहरी कुडू त्यानंतर गोपालदादा मेहर नरेंद्र पाटील भावेश मुरलीधर मेहर मयूर नरेश मेहर त्यानंतर जय योगेश्वर ब्रास बँड नवापूर ह्या सर्वांचं पुन्हा एकदा आज लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब व नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग पुन्हा आपला एकदा सहर्ष स्वागत हे करत असताना आपल्याला पाहायला मिळते चांगली स्पर्धा एक आठवणीत राहणारी आणि एक स्मरणात राहणारी अशी ती स्पर्धा आपण पाहतोय कहते हैं ना दिन है तो रात तो हो गई बादल है तो बरसात तो हो गई और आज का दिन तुम्हारे साथ है ना तो आपके हाथ में ये शानदार ट्रॉफी भी होगी आणि त्या ट्रॉफीसाठी आता प्रयत्न केला जातोय आणि तो प्रयत्न आता खऱ्या अर्थानं पराकोटीचा हा आपण पाहतोय आज ह्याच गावातील आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एक संपूर्ण आता नवापूर गावाला आणि वसई तालुक्याला आपण पाहायला गेलं तर एक अभिमानास्पद बाब अर्थातच ह्याच गावचे सुपुत्र कुमार विनीत अजित मेहर आज मर्चंट नेव्ही ऑफिसर म्हणून आपण पाहतोय तर मी विनंती करतोय विनीत दादाला आपण या विनीत मेहर आज एक मर्चंट नेव्ही ऑफिसर आपण या आसनस्तव आपला देखील थोड्याच वेळात हा मंचावर गोड सत्कार केला जाईल एक यशस्वी माणसाच्या हाताने दुसऱ्या एका यशस्वी माणसाचा हा सत्कार केला जाईल खऱ्या अर्थाने संपूर्णतः नवापूर गावाचा अभिमान असे विनीत अजित मेहर यांना मी विनंती करतो आपण या विनीत दादा आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन आसन असताना थोड्याच वेळात आपला देखील सत्कार केला जाईल
आपण मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आज नवापूर गावचा सुपुत्र अर्थातच मर्चंट नेव्ही ऑफिसर म्हणून ज्याकडे पाहिलं जातं आज संपूर्णतः नवापूर गावाचा अभिमान एकदा जोरदार टाळ्या विनीत अजित मेहर आज खऱ्या अर्थानं नवापूर गावचं नाव 7 समुद्रा पलीकडे न्यायचं ह्या व्यक्तीनं एक वेगळा प्रयत्न आणि तो यशस्वी प्रयत्न आपण पाहतोय एक गोड सत्कार एक आपणच्या हाताने आपण पाहतोय हा सत्कार एक आठवणीत राहणारी नक्कीच आठवण विनीत साठी देखील असेल मॅचच्या दिशेने आतापर्यंत धावफकावर 3 षटकांचा खेळ 20 धावा धावफकावर टॉप 8 मधील ती लढत आता आपण पाहतोय 21-21 धावा धावफकावर एकीकडे BVA एकलव्य अर्थातच बहुजन विकास आघाडी एकलव्याचा संघ आहे तर दुसरीकडे VVSC आणि त्यातील ती लढत चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल धाव तोपर्यंत धावफकावर येत असताना 22 आदरणीय सन्माननीय माजी नगरसेवक अर्थातच थोड्याच वेळात अजून एक गोड असं व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी तितकाच मोठा एक मोळाचा वाटा आणि मॅन ऑफ द मॅचचे एक सुबक अशा जर्सी आपण पाहतोय असे सन्माननीय निशाद चोरगे साहेब आपल्या देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम निशाद चोरगे साहेब एक माननीय नगरसेवक आपण पाहतोय आणि नेहमीच ज्यांच्या भावी नगरसेवक आपण पाहणार आहोत परंतु मॅचच्या दिशेनं थोड्याच वेळात आपण पाहतोय निशाद चोरगे साहेब ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक मोलाचा वाटा आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्या आकर्षित जर्सी बॅकफ्रंट डिजिटलच्या त्या जर्सी ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत असे एक दानशूर व्यक्तिमत्व असं सातत्यानं म्हटलं जाताना देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि देणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याचे हात सुद्धा घ्यावेत असं एक दानशूर व्यक्तिमत्व अर्थातच आदरणीय सन्माननीय निशाद साहेब चोरगे यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं एक गोड सत्कार केला जाईल त्या अगोदर मी विनंती करतोय सन्माननीय किशोर जाधव साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हा गोड सत्कार केला जाईल निशाद चोरगे साहेबांचं एकदा ग्रामस्थांना विनंती असेल जोरदार टाळा मायेची शाळ तसेच ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण पाहतोय एक भावी नगरसेवक अर्थातच निशाद चोरगे साहेब यांचा ह्या स्पर्धेच्या वतीनं एक गोड सत्कार आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण वेळातील एक वेळ इम्पॉर्टंट वेळ या ठिकाणी ह्या स्पर्धेसाठी दिली आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आज म्हटलं जातं ना की आप आहे और बाहर आ गई अशी ती स्पर्धा आणि ह्या स्पर्धेमध्ये आज आपण पाहतोय एक भव्य दिव्य असं आयोजन ह्या स्पर्धेचं नियोजन आणि नवापूर गाव म्हटलं तर एक माणुसकीचं माहेरघर म्हणून हा तो आगरी कोळी समाज आणि ह्या कोळी समाजामध्ये ही स्पर्धा एक थाटा माटानं ही स्पर्धा पार पडत असताना आपण पाहतोय अध्यक्ष रामचंद्र मेहर साहेब असतील उपाध्यक्ष मुरलीधर मेहर साहेब असतील एक बारकाईनं प्रत्येक गोष्टींवर तितक्याच लक्ष दिलं जात आहे संपूर्णतः ग्रामस्थ असतील काठेपाड्यातील कोठे काही कमी तर नाही आहे ना हा प्रत्येक गोष्टीची आज बारकाईनं नोंद केली जाते त्या कारणास्तव ही स्पर्धा एक गुण्या गोविंदानं आणि सुजलाम सुफलाम रित्या ही स्पर्धा पार पडत असताना आपण पाहतोय
पुढील एक अजून एक मुख्य सत्कार अर्थातच व्यक्तीचा उल्लेख करावा तितका कमी आहे, परंतु ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक मोलाचा वाटा आणि ज्यांच्या माध्यमातून एक विशेष सहकार्य ह्या स्पर्धेसाठी आपण पाहतोय असे सन्माननीय महाराष्ट्र पोलीस दलातील आणि क्रिकेट चाहता आणि कला क्रीडा कौशल्य ह्या क्षेत्रावर सातत्याने तितकंच मोठं प्रेम असणारा एक व्यक्तिमत्व अर्थातच किशोर जाधव साहेब यांचा ह्या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार करण्यात येईल। मी नवापूर काठेपाडा गावचे उपाध्यक्ष अर्थातच मुरलीधर मेहर यांना विनंती करतोय, एकदा ग्रामस्थांना विनंती असेल जोरदार टाळ्या। ह्या व्यक्तीचा तितकाच मोठा एक मुळाचा वाटा ह्या स्पर्धेच्या वतीनं आणि ही स्पर्धा आज गुण्यागोविंदानं पार पाडण्यासाठी एकमेव असं पडद्यापाठचं व्यक्तिमत्व अर्थातच किशोर जाधव साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं एक गोड सत्कार करण्यात येतोय। प्रजापती सरांना मी विनंती करतो आपण देखील या, आपल्याला विनंती असेल प्रजापती सर आपण देखील आसन असतावा ही विनंती असेल ग्रामस्थांची आणि नवापूर गावचे एक गोड असं व्यक्तिमत्व अर्थात आदरणीय सन्माननीय गजानन मेहर साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम। नवापूर गावचे आपण पाहतोय प्रथमतःच पहिले सरपंच अर्थातच गजानन मेहर साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आणि लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत। आज खऱ्या अर्थानं मंच आणि ती ग्रामस्थांची गर्दी अगदी तुडुंब गर्दी ही मैदानामध्ये आपण पाहतोय। आदरणीय सन्माननीय प्रभाकर तांडेल साहेबांना मी विनंती करतोय, नवापूर गावचे पहिले सरपंच अर्थातच गजानन मेहर काका आपण या आपला देखील या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार माईची शाळ तसेच या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। ही खरं तर संपूर्णतः भारतीय संस्कृती हा जोपासण्याचा प्रयत्न आज आपण पाहतोय। लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब व नवापूर काठेपाडा ह्या ग्रामस्थांच्या वतीनं ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं ही पार पडत असताना संपूर्णतः आज वातावरण आपण पाहायला गेलं तर एक पिवळमय वातावरण अर्थातच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं पाचशे 3 दिवस ही पार पडत असताना आपण पाहतोय आणि आजचा अंतिम दिवस शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील आता टॉप 8 मधील ती लढाई आपण पाहतोय। लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेलं तर येणारे 24 चेंडू 26 धावेंचं आव्हान हे धावफलकावर आमच्या सोबतीनं मायक्रोफोनवर जोडले जातील। नवापूर गावातील एक गोड आवाज अर्थात आज कौस्तुभजी मेहर सर आपल्याला देखील विनंती असेल आपण सामना चालू करायचं। पहा मॅच कुठे पुसले 15-17 या इक्वेशनला मॅच आली गेले। आता या धावांचा पाठलाग की बचाव करायला मार्ग नाहीये। 26 धावा धावफलकावरती आहेत, 9 धावा 26 धावांचा पाठलाग करतोय, 9 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या टॉप 8 ची मॅच जी आपल्या बेटीला आली गेले पुन्हा एकदा सज्ज होतोय। टॅप केले चेंडूला वेगाने आलाय। ओ कदाचित पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर काय हा चेंडू आला असता तर बरंच काय घडलं असतं, परंतु तितकासा वेळ निघून गेलाय। आता 14-16 इक्वेशन मॅच मध्ये राहिले गेले। पहा इकडून जिंकणारा संघ डायरेक्ट टॉप 4 मध्ये दाखल होणार आहे। नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत। 10 धावा धावफलकावर कौस्तुभ 1 मिनिट थांबवतोय। अजून मंचावरील एक मुख्य सत्कार अर्थातच मी विनंती करतोय रितेश प्रजापती सर आपण देखील यायचंय, आपला देखील या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार करण्यात येईल। आपण समोर या। आदरणीय सन्माननीय बहुजन विकास आघाडीची युवा कार्यकर्ते अर्थातच कैलास पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते एक माईची शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण पाहतोय प्रजापती सरांचा नक्कीच उल्लेख करावा असा वाटतोय। तायगांडो सारखा गेम आणि आज भारतासाठी रिप्रेझेंट करत असताना
अनेक प्रशिक्षक आहेत स्वतः आणि अनेक मोठमोठे खेळाडू ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आपला देखील प्रजापती सर पुन्हा एकदा आज नवापूर काठेपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत. गो टू कौस्तुभ सर. पहा 2 षटकांचा खेळ संपतोय. जिकडे धावपल किती 12-1-2 इक्वेशन काय बनलं मॅच मध्ये 12-14चं इक्वेशन बनलंय. जमेची बाजू काय आहे 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. काय या धावांचा पाठलाग आहे की बचाय अजूनही कलाला मार्ग नाहीये. इकडून आता पॉवर प्ले षटक ऑन होणार आहे म्हणजे पॉवर जनरेट कुठला संघ करणार आहे यावर सुद्धा नजर असणार आहेत. पहा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा गुरुवार पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. बघता बघता शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. सुपर 8 ची पहिली मॅच VBSC समोर BVA एकलव्य बॅटल सुरू आहे. आता 12 मध्ये 14चं इक्वेशन आहे. 38 सर्कल मध्ये ऑलरेडी 2 खेळाडू आले आहेत. तसं कारण आहे पॉवर प्ले घेतला गेलाय. आता पॉवर प्ले घेत असताना खऱ्या अर्थानं या षटकामध्ये या मॅचचा रिझल्ट लागणार आहे की कुठला संघ या मॅच मध्ये पुढे असणार आहे. 12-14चं इक्वेशन ऑल सेट. नवीन गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक मार्गस्थ. पहिला बॉल समोर समोर. ओ व्हॉट अ फील्ड. बॅकअप ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. आता कुठे काय घडले कलाला मार्ग नाही परंतु आउटस्टँडिंग एफर्ट. ऍक्शन रिप्ले आमच्या मुख्य स्क्रीनवर पहा. ओ हो क्या बात आहे क्या बात आहे. जवळपास कन्फर्म चौकार होता. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले डीपी नेटवर्कवर मॅग्निफिसंट एफर्ट. कन्फर्म चौकार होता परंतु चेंडूला अडवलंय आणि बघता बघता 3 धावा वाचवल्यात. पहा मी म्हटलं होतं या षटकामध्ये खऱ्या अर्थानं या मॅचचा रिझल्ट लागणार आहे. 11-13चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा तोच फटका. येस डाऊन द ग्राउंड. यावेळी नाही ना मुलांना अभिनय रुकूंगा. आता मात्र चौकारला चेंडू सी मार्ग पार. चौकार 4 धावा. ऍक्शन रिप्ले डाऊन द ग्राउंड. येस ब्युटिफुल स्ट्रोक. 2 खेळाडूंच्या मधून पहा राजच्या बॅट मधून चौकार आला. पहा आजच्या दिवसामध्ये राजने जो केलेला परफॉर्मन्स सर्वांच्या मनाला भावणार आहे आणि कदाचित तो काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न या पॉवर प्लेच्या षटकामध्ये केला गेलाय. 10-9 इक्वेशनला मॅच आणून थांबले. समोर खेळण्याचा प्रयत्न सिंगलसाठी. पहा इकडून चौकार आलाय. आता चौकार येत असताना या धावा वाचवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे एकलव्य संघाला. समोर बाजू मजबूत झाले एखाद्या चौकाराने. हो कट केलाय चेंडूला हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले. पुन्हा त्या सिंगलसाठी पहा 8 मध्ये 7 हे इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलं. VBSC समोर एकलव्य बॅटल आहे. जे टॉप 8 मधील पहिली मॅच जे आपल्या भेटीला आली गेले. आता काय करावं लागणार आहे. आता कोणाविरुद्ध करायचं आहे. काय अजून एक खेळाडू पुढे आणण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे की काय. या सर्व गोष्टी आता पाहिल्या जाणार आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना मॅच महत्वाची आहे. इकडून एखादा विकेट कडे पाहतोय आणि तो विकेट काय येणाऱ्या 2 चेंडूमध्ये येईल का यावर सुद्धा नजर असणार. हलक्या हाताने समोर आला गेला. फेकी झाली गेले. हो बराच उशीर गेला. बराच उशीर फेकी करण्यामध्ये गेला. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. लास्ट बॉल आफ्टर पॉवर प्ले. धावफलक कुठे आहे 20 रन ऑन द बोर्ड. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 7-6चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. पाठीमागे चेंडूला खेळलं गेलंय. चेंडू हातामध्ये आला नाहीये. सिंगल रन. पहा 3 षटकांचा खेळ संपतोय. इक्वेशन काय म्हणलं 6 मध्ये 5. या इक्वेशनला मॅच आणून थांबले. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूया मैदानाच्या दिशेने. नित्य
थँक्यू. नेक्स्ट मॅच सुपर 8 मधील MCC मंदारेश्वर क्रिकेट क्लब समोर UCC डोंगरपाडा उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा. एक मोठे बॅटल, एक बिग फाईट मॅच टॉप 8 मधून जे आपल्या भेटीला येणार, ज्यांचा टॉस मॅच नंतर केला जाणार आहे आपल्या मुख्य मंचावर. पाहता इक्वेशन काय आहे, 6 मध्ये 5. अटॅकिंग फिल्डिंगला फक्त एकच खेळाडू आहे 38 सर्कल मध्ये. मारुती आला गेलाय ऑन साइडला, ड्राईव्ह केले चेंडूला सिंगलसाठी. 5 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये असणं का गरजेचं आहे, आता जिवंत उदाहरण या 2 बॅटरने आतापर्यंत मॅच मध्ये दाखवून दिलं. आशुतोष आणि राज यांनी आजच्या दिवसामध्ये केलेला परफॉर्मन्स कॅच करून लीग फॉर्मॅटच्या मॅच मधून आणि ते इकडून टॉप 8 मधून सर्वांच्या मनाला भावणार आहे. आता अटॅकिंग फिल्डिंग मध्ये हल्लो सर्व खेळाडू पुढे येण्याचा प्रयत्न. टॉप आता 38 मध्ये 3 खेळाडू लावलेत. आता मारुतीला काय करायचंय कळायला मार्ग नाहीये. 5 मध्ये 4 इक्वेशन आहे. एखादा विकेटने थोडस कमबॅक होईल, परंतु मारुती सुद्धा जुना जाणता खेळाडू आहे. इकडे आता मारुतीला ते काम करावं लागणार. काय विकेट इकडून येईल का हा सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 4-5 इक्वेशनला मॅच आणून थांबले. ओ टॅप केलंय कट केलं चेंडूला हलक्यातनं सिंगल साठी. पाहता चर्चा होण्यासाठी 4-3 इक्वेशन आहे. आता चर्चा करावी लागणार आहे. समोर बाजू भक्कम झाले VBSC या संघाची. 4-3 मारुती सज्ज होतोय ऑन साइडला. पुन्हा हलक्या हातानं पहा दबाव नाहीये. 2 सलामीर बॅटरने पहिल्या खेळपट्टीला जाणलं गेलं, विकेटला जाणलं गेलं. दाबांचा पाठला करत असताना काय करायचं, या सर्व गोष्टी एकत्रित केल्या गेल्यात, त्यामुळे समोर दबाव नाही आहे. इकडून आता पुढे आणण्यासाठी तो प्रयत्न करावा लागणार आहे. एखादा विकेट डॉट इकडून कमबॅक पडतो करणार कोण, यावर सुद्धा चर्चा असणार. 3-2 इक्वेशनला मॅच आणून थांबली गेले. अटॅक अँड फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला गेलाय. जवळपास 38 सर्कल मध्ये 5 खेळाडू येत आहेत. काय इकडून विकेट येईल का, विकेट साठी मारुतीला तो प्रयत्न करावा लागणार. त्यासाठी जो केलेला प्रयत्न जवळपास 4 खेळाडू अटॅकिंग क्रिकेटला. 3-2 या इक्वेशनला येऊन मॅच थांबली गेले. मारुती समोर राज, हे बॅटल आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फेकी झालाय. ओ ना मुलांना या चुका शेवटी आठवत आहेत. इकडून जर का चेंडू गॅदर केला असता तर कहाणीमध्ये ट्विस्ट आला असता. भरपूर वेळ गेला, मारुतीकडे प्रयत्न होते, परंतु मारुतीने त्या प्रयत्नाला वाव देण्याचं काम नाही केलं. आता काय करायचंय, आता 2 मध्ये 3 कदाचित या विकेटने संपूर्ण खेळ इकडे मात्र बदलला असता, परंतु भरपूर वेळ गेला. त्यासाठी अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. अटॅकिंग फिल्डिंग लावली होती, तो गेम फसल्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु मारुतीने आलेला चेंडू हातामधून निसटलाय. आता 2-1 दोनामध्ये 1. 2 सलामीर बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. आता 2-1 ची गरज आहे. मारुती समोर, आशुतोष पुन्हा एकदा मारुती सज्ज होतोय. ओ फुलटॉस चुका कदाचित आठवावे लागणार आहेत या मॅच मध्ये. येस, मॅच फिनिश, टॉप 4 मध्ये जातोय VBSC चा संघ. येस नक्कीच डीजे थांबवतोय. आज एक मुळाच आपला वेळ काढून ह्या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. तुम्हा सर्वांचे लाडके आणि संपूर्ण आता अधिराज्य आज वसई तालुक्यात ज्यांचं पाहतोय असे